SRA, बिल्डर, कमिशन, पत्राचाळ हे सगळे संजय राऊत तुमचे धंदे आहेत. देवाभाऊंचं एकच कर्तृत्व आहे, ते म्हणजे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं. महाराष्ट्राला क्रमांक 1चं राज्य करणं हे एकमेव ध्येय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे. तुमचं काय कर्तृत्व आहे? पत्राचाळीमध्ये घोटाळे करायचे, SRA मध्ये घोटाळे करायचे, मराठी माणसाला देशोधडीला लावायचं, हे तुमचे धंदे आहेत. आणि ज्या पद्धतीनं बिल्डर, SRA, कमिशन हे सगळ्या गप्पा मारतात, सर्वाधिक कमिशन खरी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केले. पत्राचाळीमध्ये घोटाळे करून लोकांना देशोधडीला लावण्याचं काम संजय राऊत यांनी तुम्ही केले. त्यामुळे विनाकारण देवेंद्रजींवर टीका करू नका. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि देवाभाऊंवर एकही गुन्हा नाही. देवाभाऊ स्वच्छ प्रतिमेचे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळेच जनतेनं त्यांना एकदा दोनदा नाही तर 3 वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलंय. तुम्हाला मात्र जनतेतनं साध्या महापालिकेच्या वॉर्डामधनं देखील जनता निवडून देणार नाही. माणसं ओळखण्यामध्ये चूक झाली असं म्हणत जनाब संजय राऊत आता उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. उद्धवजी ठाकरे हे माणसं ओळखण्यामध्ये चुकलेत. त्यांना कुणाला काय द्यायचं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पद द्यायचे नाही आणि बाहेरून आलेल्याला पद द्यायची असं सांगून संजय राऊत यांनी उद्धवजींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उद्धवजींचं नेतृत्व कमकुवत आहे हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत वारंवार करतायत आणि ते हे सिद्ध करून उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये उभाटा गट आता पुढे जाऊ शकत नाही हे सांगून उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची पूर्ण तयारी संजय राऊतांनी केली आणि काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन करण्यासाठी उद्धवजींचं नेतृत्व कसं कमकुवत आहे हे प्रत्येक वेळेला ठासून सांगण्याचं काम संजय राऊतांकडनं सुरू आहे. 17,000 कोणी लुटले, मंदिर कोणी लुटलं हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. राम मंदिर प्रकरणामध्ये ज्याने कोणी अपहार केला असेल त्यांच्याकडनं पायी पायी वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. रोज 100 कोटी रुपये वसुलीचे धंदे जनाब संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये होते. तुम्ही 17,000 कोटीचा दाखला देताय, परंतु तुम्ही 2.5 वर्षामध्ये 90,000 कोटी रुपयाची लूट महाराष्ट्राची केली. या 90,000 कोटी रुपयाचा हिशोब आधी तुम्ही दिला पाहिजे आणि लुटण्याची परंपरा तुमची आहे. तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. राम मंदिर प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही. तुम्ही मात्र या महाराष्ट्राला लुटण्याचं काम केला, आधी त्याचं उत्तर द्या. सचिन अहिर मूळ शिवसेनेमध्ये गेले याचा सर्वाधिक आनंद जनाब संजय राऊत यांना झाला. कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या गटातले होते आणि सचिन अहिर शिवसेनेमध्ये गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला हे जनाब संजय राऊतांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं सचिन अहिर यांनी सोडचिठ्ठी दिल्याबद्दल सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांना माहिती आहे की येत्या काळामध्ये आदित्यजी ठाकरे वरळीमध्ये आता निवडून येऊ शकत नाही. आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करणं आणि आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत करण्यामध्ये संजय राऊत यशस्वी झाले. संजय राऊत तुम्ही इतिहासाची चिंता करू नका, कारण इतिहासाचं काळं पान देवाभाऊ आणि एकनाथजी शिंदे यांच्या नावावर नाही, देवाभाऊंच्या नावावर इतिहासाचं सुवर्ण पान आहे. इतिहासाचं काळं पान आणि महाराष्ट्र द्रोहाचं काळं पान संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुमच्यावर आहे. पाठीमध्ये खंजीर खुपण्याचा काळा इतिहास हा उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुमच्या नावावर कोरला गेलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नाकारून त्यामुळेच घरी बसवलंय. त्यामुळं देवाभाऊंच्या नावावर इतिहासाचा सुवर्ण अध्याय नोंदवला जातोय, तर तुमच्या नावावर इतिहासाचा काळा कुट्टा अध्याय नोंदवला गेलाय. याच्याकडे थोडं लक्ष देऊन राहा. नेतेजी राणे छोटे शंकराचार्य आहेत का मोठे शंकराचार्य आहेत? सकल हिंदू समाजाचं आंदोलन का होत नाही हे प्रश्न विचाराच्या भानगडीमध्ये जनाब संजय राऊतांनी पडू नये. कारण तुम्हाला सकल हिंदू समाजाशी काहीही देणं घेणं नाही. कारण दाढ्या कुरवाळणं, जनाबगिरी करणं हे तुमचं काम झालंय. तुम्हाला आता मुल्ला, मौलवी, औरंगजेबाची कबार, अफजल खानाची कब्र ह्या जास्त प्रिय आहेत.
त्यामुळं सकल हिंदू समाजाची चिंता तुम्ही करू नका. छोटे शंकराचार्य, मोठे शंकराचार्य याचीही चिंता करू नका. तुम्ही जनाब संजय राऊत झालात, उद्धवजी मौलाना आणि मौलवी झालेले आहेत. त्याच्याकडे बघा. सकल हिंदू समाजाची चिंता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इथला हिंदू नागरिक अतिशय सजग आहे. तुम्ही मात्र बाबरी पाडल्याबद्दल माफी मागितली. तुम्ही मात्र दाढ्या कुरवळण्याचं काम केलं. तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला औरंगजेबाची कब्र प्रिय आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज प्रिय नाहीत. त्यामुळं हिंदुत्ववादाच्या गप्पा संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला शिकवू नयेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.